यवतमाळ जिल्ह्यात पुसद नगर परिषदच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं असताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडिओनं नवीन वाद पेटवला आहे। यावर भाजप नेते आणि माजी आमदार निलय नाईक यांनी या व्हिडिओतील ऑडिओ क्लिप अर्धवटरित्या आणि राजकीय हेतूने प्रसारित केल्याचा आरोप केला आहे। ठिकाणी आम्ही भाजपचे सगळे लोक भाजपच्या उमेदवार ह्याचा फॉर्म भरण्याकरता गेलो होतो। तिथं त्यांनी माझा आशीर्वाद घेतला पाया पडून आणि मी एका दुसऱ्या तिथं उभा असलेल्या एका समाजाच्या माझ्या मित्राला विचारलं की तू कोणाला मतदान करणार आहेस। म्हणजे जुने नगरसेवक आमचे मोहम्मद खान होते, तर त्यांनी सांगितलं मी यांना करणार आहे, डॉक्टर नदीमला नाही। म्हणलं ठीक आहे, असं तो प्रकार झालाय। परंतु काही मित्रांनी त्या क्लिपला मोडतोड करून त्याचं एडिट करून तेवढंच भाग चिपकवलं आणि हे अतिशय निषेधार्थ आहे की या लेवलला आपण राजकारण करत आहोत। मी भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार आमच्या अध्यक्ष आरती फुफाटेंच्या नेतृत्वाखाली निखिल अनिल चिद्दरवारचा फॉर्म भरायला गेलो होतो, सगळेच लोक होते आणि म्हणून अशा प्रकारचं खोडसाळपणा करून काहीतरी मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। मी काल फेसबुक वरती आणि अनेक युट्यूबर्स वरती याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मला विश्वास आहे पुसदची जनता निलय नाईकाला ओळखते। मी वसंतराव नाईक साहेबाचा नातू आहे, संस्कृती आहे, कोणी पाया पडायला आला तर आशीर्वाद देतो। आमचं उमेदवार आमचं मत आमची ताकद हे निखिल चिद्दरवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच आहे। अशा बदनामी करणाऱ्या लोकांवरती मला कीव येते, दया येते। प्रतिष्ठापणाला निश्चित लागले, पण कोणत्या व्यक्तीचं किती दखल घ्यायचं। माझे आजोबा कैलासवासी वसंतराव नाईक साहेब सांगायचे की दखल कोणाची घ्यायची आपण निर्णय घेतला पाहिजे। त्यांना आम्ही निश्चितपणे आम्ही आधी विचार केला की कायदेशीर कारवाई झाली पाहिजे।